माझी एकुलती एक बहीण अंजू ते माझ्या बापा बहीण म्हणलं तुझा काऊन वाकला नाक होते. माझं बहीण कोणी स्वप्नात येईल का नाहीये. आणि त्या दिवशी सांगितलं माझा भाऊ आला म्हणजे तू स्वप्नामध्ये तो कसा आला होता. तुझा भाऊ स्वप्नामध्ये येऊ शकते पण माझी बहीण स्वप्नात येऊ शकते. आले असं का सांगणार तुम्हाला तेच सांगत आहो. माझी बहीण स्वप्नात दिसते. मी तिला आणायला गेलो. भाऊ म्हणते मी घरी तुझ्या येतो. लवकर ये म्हणते करून घे म्हणते साडी जोडीचा बरोबर. हो तोच आता मी काम बरोबर बारबर करून टाका म्हणते. तर मी गेला दिसतो कमला माझी बहीण मस्त बघीनं गेलो ना त्या बहिणीला घेऊन घरी आलो. तर ते काम करण्यासाठी स्वप्न साकार करण्यासाठी मी आपल्या बहिणीच्या गावात जातो. माझ्या बहिणी घेऊन येतो. हो जा जा घेऊन या आपल्या बहिणीला घेऊन या तिचा करून घ्या साडी जोडीचा बरोबर. हो आता बरोबर तीन नवरा नसेल आता कोण तिने सहारा आहे तुमच्या शिवाय. बरोबर काय चांगली बोललीस तू की चांगली बोलीस नाकाने सांगायला काय लागते का थोडसा असा काय सांगते सा नाकाने सांगा. बहीण माझ्या बहिणी नाकात बोलतो का टाकू माया नाकात बोट टाकीन जरूर. असं बसलाय ना त्याला उचलीन. असं हो तू माझ्या नाकात बोट टाकशील का बरं नाही. आणि मी कोट टाकीन तुम्ही टाक जा. मी नाकात बोट टाकीन. तुम्ही माझाच माल खाताना माझ्या नाकात बोट टाकते का तू. माल खाते म्हणून का द्यायला माल खाते म्हणून एवढ्या बहिणीच्या हिताला तुझ्या बहिणीला समजायला पाहिजे होतं. दिवाळी सारखा सण गेला राखी सारखा सण गेला तेव्हा येऊन नाही झालं तुमच्या बहिणीला. आणि आता तुमच्या बहिणीची आठवण आली काय आठवण तुम्हाला. कमले कोरोना होता नाही आला नाही आली तर काय झाला का तिच्यावर बसणार होता कोरोना. अहो तुकाराम महाराज म्हणते नको नको म्हणा गुंतू माया जाडी मायाच्या जाळ्यामध्ये फसली असेल बिचारी नाही येऊ शकली. ते काच्या मायाच्या जाळ्यामध्ये फसली. आम्ही आपल्या भावाच्या घरी गेलो ते माझ्या लाड होता का सांगून राहिलेत नाकाने टेमरा फोडतेस तर धडेल पोटी आहे. पाहिलं बाबा 35 एकर कास्तकारी आहे माझ्या घरी. 10-15 वर्ष झाले लग्नाला पोटीनं पाठी तरी भलती टेस्ट मारते. कोणाच्या पासून नाही झाले पोटे पाठी माझ्यापासून. आता माझ्यामध्ये कोणती कमजोरी असत डॉक्टर मध्ये तो बरोबरच आहे म्हणते. तुमच्यात कमी आता मी का करू. हे तुझी झगडाची सांगायची गोष्ट आहे. पावर पडते जास्त म्हणून तुम्हाला दाबून पाहिजेस तू पण मारून दबणार नाही. मी दाबून पाहतो म्हणजे मी बायको झाले. मी दबनेल का मी मी तुम्हाला दबू शकत नाही. तुम्हाला दबी नाही पण माझा गुन्हा असेल तेव्हा दबीन मी. माझा गुन्हा राहील त्यावेळेस मी तुम्हाला तू करू नको मी गुन्हा करू देणार नाही. पण आपल्याकडे घेऊन येतो. कासाठी कोणा कामासाठी आणता कोणता काम आहे घरामध्ये आणून. तिचा काम होता दिवाळीला येवाचा नाही आले राखी नाही आले कोणत्या सणा नाही आले तर तिचा काम नव्हता. पण तशी नसेल म्हणत तुमची बहीण वेगळी कशी म्हणत असेल कशी म्हणत असेल. धनाच्या धनासाठी झुरतोस का भल्या माणसा. 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 तुझ्या या धनाचा रे तुझ्या या धनाचा रे नाही भरोसा गा. धनाच्या धनासाठी झुरतोस का भल्या माणसा. धनाच्या धनासाठी झुरतोस का भल्या माणसा. चांगला सांगतो ना मीटिंग मीटिंग पाहते भुल्या वांद्रावानी पाहते माझ्याकडे. चांगलं सांगून तू म्हणत आहे ना तुझ्या या धनाचा रे तुझ्या या धनाचा रे नाही भरोसा गा. म्हणत आहे सर तुम्ही काय लढता का तुम्हाला एवढा लढाला बहिणीसाठी तसं खूप ठिपवून राहिले असू तर नाही कमले तुला समजणार नाही. बहीण भावाची ममता काय तर तुम्हाला बहीण भावाची ममता समजते तिला नाही समजा. बहीण भावाचं प्रेम कसं असते. बहिणी एवढी माया नाही भावा इतकं प्रेम नाही. आम्हालाही भाऊ आहे तर आमचा भाऊ आम्ही सोडत नाही. आजही बी सोडतो का आम्ही. कोटी जा म्हणतेस तू कोटी जातो म्हणतो थोडं आलू शिरायला जा म्हणतो कोटी जा म्हणू कोटी आलू शिरवलं तसं नाही म्हणाले मी. आमच्या बहीण भावाचं प्रेम असंच आहे का तुमच्या बहीण भावा नाही.
जाधव ठीक आहे ना? आव सोन्याच्या ताती उजळल्या ज्योती. माझ्या भावाचा प्रेम आहे असं मी सांगते. हो. आणि तुमच्या बहिणीचा आहे आरती ओढतं कमरापासून. मस्त संधी भेटली बोलत आहे. आव सोन्याच्या ताती उजळल्या ज्योती. ओवाळीते मी बावराया गा. वेड्या बहिणीची वेडी माया. वेड्या बहिणीची वेडी माया. आव सोन्याच्या ताती उजळल्या ज्योती. आव सोन्याच्या ताती उजळल्या ज्योती. ओवाळीते मी बावराया गा. वेड्या बहिणीची वेडी माया. वेड्या बहिणीची वेडी माया. भंगारा भरतील जरा लढा नको तेवढ्या. काय म्हणते मग जाऊ वावरात? वावरात नाही तर आता कोणता काम करता? जा वावरामध्ये. मी आणून देईन शिदोरी 12 वाजता होती. एक काम करतो हा. वावरात जातो वगैरे हा. म्हणजे शिदोरी आणून देतो. आता एवढी बैल बुद्धी आहे का माझी? हम्म. आणूनच येईन म्हणतो तरी 12 वाजतापर्यंत. ठीक आहे. खाण्यासाठी लपलप आहे. जातो जा ना. जा ना तर. जाण घरी जाण जा ना तर. कसंही मारते बोलती. वाजून खा ना. जा ना. कोटी नवऱ्याची खपते तर कोटी बायकोची खपते. आता नवरा राहते अडाणी आणि बायको राहते शिकली सवरली. पण त्याच्या घरी 30-35 एकर कास्तकार राहते. त्याला काही समजत नाही. म्हणजे बायको म्हणून तसा होईल नवरा झाला भाड्याचा बाई. ज्या म्हणते वावरात तरी बाई बहीण एवढाही माझ्या डोक्यामध्ये बुद्धी नसेल का जी. जातो ना शेत पिकला तर देश टिकला असं म्हणतात. पण जातो वावरात पण माझ्या घरीची वाट पाहिजे. गाडी घुंगराची घेऊन या. गाडी घुंगराची घेऊन या. बाई तुला न्यायला येईन ना. गाडी घुंगराची घेऊन या. बाई तुला न्यायला येईन ना. गाडी घुंगराची घेऊन या. बाई तुला न्यायला येईन ना. गाडी घुंगराची घेऊन या. बाई तुला न्यायला येईन ना. तू बहिणी शेतावर जाऊन आली तर म्हणजे झटका मारते म्हणजे बायको म्हणते हा बहिणीचा हित आहे म्हणते. हा बहिणीचा हिताचा राहता छाती मुंडल. आता मला नाना तरीचं बोलूस वाटतं पण आता काय करावं. याच्या गोष्टी ऐकू ऐकू मी परेशान झाले. पण घरामध्ये आल्यानंतर बहिणीचा मान सन्मान होईल. पण याची बहीण 5 वर्ष झाला नवरा म्हणून गेला तर एका तरी वेळेची भेट घ्यायला यायला पाहिजे होती का नाही. कार्य दोडक्याची भेट घ्यायला पाहिजे ना. तेव्हा नाही आली आणि आता मध्ये हा बहिणीची आठवण आली मध्ये त्या चुकलीची. मग आता तिची भेट करायला गेला असेल का वावराला गेला असेल मी जाऊ पाहिजे. पण कदाचित आली नाही मी माझ्या घरी खबर देणार नाही तुला येऊ सुद्धा देणार नाही. आणि कदाचित आली
तर कदाचित तुझा मान सन्मानही करणार नाही, तर तुझ्या संस्काराची नासावणी केल्याशिवाय राहणार नाही, तर नावच सांगणार नाही माझ्या कमला. काय करावं, राखी गेली दिवाळीच्या सणाला, पण माझा भाऊ आला नाही. सगळ्यांच्या घरी सगळ्यांचे भाऊ दिसतात, पण माझा दादा का आला नसेल? त्याला माझी आठवण नाही आली असेल का? पण माझा दादा येईल. जसे सगळ्यांचे भाऊ आले तसा माझाही दादा येईल. एक काम करते, माझा उजवा डोळा लई फडफड करते, आणि म्हणतात ना की उजवा डोळा फडफडत असला तर खरंच आनंदाची गोष्ट असते. आणि म्हणून एक काम करते, माझ्या दादाच्या वाट्याचा स्वयंपाक करते, छान रांगोळी टाकते, सडा टाकते, आणि दादाची वाट बघते. इथे भिला कडी मरते भिला कडी, देख तमाशा लकडी का. इथे भिला कडी मरते भिला कडी, देख तमाशा लकडी दिवस गेला वाट पाहता पाहता. रात्रीचे 8 वाजले, पण दादा का आला नसेल? माझ्या दादाला खरंच माझी आठवण नाही आली असेल का? पण माझं मन म्हणते की दादा माझा नक्की येईल. सगळ्यांचे भाऊ पाहते तर मलाही वाटते दादा की तू माझ्या घरी यावं, पण काय करावं? गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल ग. दिवाळी सणाला मला येईल ग. गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल ग. दिवाळी सणाला मला येईल ग. गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल ग. दिवाळी सणाला मला येईल ग. गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल ग. त्या दिवाळी सणाला मला येईल ग. एकदा लग्न झालं की दादा अरे बहीण पराई होते का? बहीण भावाचं प्रेम एवढंच नाही राहत. पण दादा लग्नाला माझ्या 5 वर्ष झाले, तू काल नाही, तुला नाही आली का माझी आठवण? अरे साऱ्यांच्या घरी यांचे भाऊ पाहते तर मलाही वाटते दादा की माझा दादा यावं माझ्या घरी. गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल ग. दिवाळी सणाला माझा येईल ग. गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल ग. त्या दिवाळी सणाला मला येईल ग. मागेरच्या वाटेला अरे आंब्याच्या आरेवन
सांगेन येतील का दादा मला मागेली माझा दादा आला नाही. मला वाटतं काही कामामध्ये असेल, पण काय झालं दादा आला नाही तर. दादा आला नाही म्हणून असं नाही की भावा बहिणीचं प्रेम कमी होते. एक काम करते, दादा नाही आला तर काय झालं, मी जाते. मला माहिती आहे माझा दादा एवढा चांगला आहे तर माझी बहिणी सुंदर असेल. एक काम करते, जास्त कपडे पकडत नाही, बर्फीला कापूच्या घरी ठेवते आणि मी माझ्या 2 साड्या घेते आणि माहेरी जाते. आपले अश्रू इथं चुकते. दादा कधी रस्त्यात दिसला तर माझ्या दादाला आवडेल नाही मी रडत आहे म्हणून. हो खूप सारे लोक दिसून राहिले. माझे भाऊजी दिसते, पुरुषोत्तमजी दिसते, ह्या गावचे सरपंच दिसत, एवढे मोठे माझे भाऊ दिसते. पण माझा दादा कुठे गेला असेल. एवढ्या मोठ्या काकू दिसते, मावशी दिसते, आत्या दिसते, पण माझी वहिनी कुठे गेली असेल. कदाचित माझ्या वहिनीचे काम व्हायला असतील आणि म्हणून माझी वहिनी मंडईत नाही आली असेल का. एक काम करते, घरी जाते आणि आवाज देते. आणि वहिनी बाहेरही नाही दिसत आहे. काही कामात असते नाही का. वहिनी, अगं ये वहिनी, वहिनी ग वहिनी म्हटलं माझे वहिनी, अगं ये वहिनी, वहिनी ग वहिनी आल्या. मला वाटलं माझा दादा एवढा चांगला, वहिनी किती सुंदर असतील. वहिनी, तुमच्या इकडे अशीच पद्धत आहे का ग. हो, आमच्या इकडे अशीच पद्धत आहे. कशी पाय पाणी धुते का, पाय धुवून देऊ का. वहिनी, मुस्काळून घेणं आपला नागतोंड. वहिनी असं कोणी बोलते का ग. तुला नाही द्यायचं आहे ना मला पाय धुवायला पाणी. बायकोला पाणी आणलं नाही द्यायचं कशा पद्धतीने म्हणतेस तू. बहिणी, असं गुंडामध्ये पण पाणी येते का ग पाय धुवायला. तुला कुठं भदारात आणून देऊ. गुंडात नाही तर भदारात आणून देऊ का. जाऊ दे वहिनी, नको देऊ ग पाय धुवायला पाणी. दादा कुठे गेला. दादा गेला आलूशीला आलं. दादा काय विचारतेस तो मी यावं ना घरी. बहिणी, अगं तशी नाही म्हणत आहे मी. अगं 5 वर्ष झाले माझ्या लग्नाला, दादा काही दिसला नाही मला, म्हणून विचारले मी. दादा कुठे गेला वहिनी. काय 5 वर्षामधून काय फसल पाणी झाली का. वहिनी, अगं जागा असती तर फसल झाली असती.
तुला माहित आहे ना माझ्या दादानी मला कोणत्या परिस्थितीमध्ये माझ्या लग्न केलं माहित आहे ना वहिनी तुला? आता ते एकही जागा नसेल. वहिनी जाऊ दे ना काय ह्या साऱ्या गोष्टी. दादा कुठे गेला सांग ना मला. सांग ना दादाशी कोणतं तुझं काम अटकलाय? मी खरी मला सांग का लागते तुला तर काय कोणता का लागते मला सांग. मी तुझी इच्छा पूर्ण करून देतो. का लागते सांग ना तू. मार आलीच बॅग लटकवून मार जशी खाकामध्ये आणि त्या बॅगीने जसं भोका येते तो नाही 4 बापरे कासाठी होते सी बॅग वर. वहिनी तुम्ही तर घेऊन दिले होते मला लग्नामध्ये. जाऊ द्या वहिनी मला एक सांगा. मला माझी आठवण नाही आली का तुम्हाला? तुझी आठवण करून आम्ही कोणतं काय करावं म्हणतो. दिवाळी सारखा सण गेला तेव्हा नाही तू येणं नाही झालं. राखे गेली तेव्हा नाही येणं झालं तुझं. ना आता कोण्या कामासाठी आलीस तो पांडे? कोण्या कामासाठी आलीस? वहिनी अगं तुम्हाला कोण्या कामासाठी म्हणण्यापेक्षा तुम्हाला हेही विचारू शकते की अंजू तू कशी काय आली? हो तुला मी सांगतो तू कशी काय आलीस आणि कोण्या बसनं आलीस कोण्या खायला आलीस तुला विचारतो. केवढी सांगून राहिलीस तू? तुला विचारतो तू बसनं आलीस का रेल्वेनं आलीस? केवढी सांगतेस तू कोण्या कामासाठी आलीस ते सांग मला. बाकी गोष्टी मला विचारायचं नाही. वहिनी अगं लग्नाला 5 वर्ष झाले. तुला वाटते की मला रिश्तेदारी समजत नाही पण असं नाही ग. अगं बर्फीचे पप्पा राहिले नाही कोरोनामध्ये गेले. आवाज सोड बा. बरीचपेक्षा पप्पा राहिले नाही त्याला मारलीस आपल्या काम साधवासाठी. वहिनी अगं अशी नको बोलू. वहिनी अगं माझी एक इच्छा राहते की माझा एकटं दादा आहे. अगं नाही रोज तर वर्षातून एकदा यायला पाहिजे. नाही तुझा दादा आहे ना काही अर्थ नाही. बाबा तुमची खानदारच तशी धड नाही आहे. तू अशी पांडी तो काळ्या रंगाचा तो एक भदारी आहे. 3 रंगाचा 3 आहे तुम्ही. अगं या सगळ्यांचे भाऊ बघते. यांच्या घरी भाऊ येतात आणि माझ्या घरी येत नाही तर मला काहीच नाही वाटत. अगं वहिनी मलाही वाटते ना की दिवाळीला एकदा माझा भाऊ यावं मला बाहेर घेऊन जावं. मलाही मन आहे ना वहिनी. आलीस तेव्हापासूनची फुकून राहिलीस. हा झाला तो झाला हे नाटक मला सांगायची काय गरज आहे का? काय करायचं तुला सांगायचं मला? मी ऐकून जाणार नाही ते. वहिनी अगं तुला वाटत असेल की मी तुझ्या धनासाठी आली. आली असेल धनासाठी. धनासाठी आली असेल तर तुला काय त्याची फुटकी कमी नाही भेटणार. जबत चोटते. अगं मला तुझ्या धन नाही पाहिजे ग. अगं तू मला प्रेमाने 2 शब्द बोलली ना वहिनी तर मी एवढ्यामध्येच खुश आहे ग. पण घरी आला बरोबर वहिनी तू कधी याच्या बरोबर प्रेमाने बोलल्यावर सगळं होते. केव्हा आली समजू नाही केव्हा आलीस तर बोलला तरी यांना प्रेमान होती का बोलू? नको गर्व करू मला गर्वाची भाषा मी गर्व करते जबत चोटते. माझ्या घरी येऊन मला गर्वाची भाषा सांगते. बेसन घोडी पाणी फुटुकली फुटभर वाढली असती तर कणकण हिंडवली असती तर 4 लोक आलं. पण बरं एवढी शिटा असत तरी नको वहिनी ग नको गर्व करू वहिनी शांती पायी. नको गर्व करू वहिनी माती पायी. वहिनी तुला वाटत असेल ग
तुझ्यासाठी जीव माझा होईल नाही नाही तुझ्यासाठी जीव माझा होईल नाही नाही तुमडी बघिना कधी मागणार नाही तुमडी अरे तुमची खाना चांगली नाही माझी खाना चांगली आहे तुझी बहीण मांडी कोणाच माझी मी बहीण चोट्टी माई बहीण चोट्टी हो. का चोरण माय बहिणी हा जोरात या गवत्या मंडळाला आली हा. आणि आज दुसऱ्याची पद्धत दुसऱ्याची हा. आणि का घेऊन गेली का घेऊन गेली बाई चट्टी घेऊन गेली या बहिणीला खानदार नंगेची खानदार तुझी बहीण नंगी माई बहीण नाही गाव तुझी बहीण नंगी नसते का कायची लहान शोधीच्या आधी हा. अंगणाची घागरा जमा करून एवढा मोठा हा. गेलं का नाही हा. मग त्या घागऱ्याची गड्डा पाडलात हा. मग त्या गड्ड्याने जर उठली होती माई बहीण हो आणि तुझ्या बहिणीने गड्डा नाही केलं कधीच काय गड्डा केलं ए बेस्टरन घोड्या जास्त छान बंद करायचे नाही चबा चोट्टी कागजी काकाची म्हणजे माझ्या घरी येऊन मला गर्मी सांगायचं नाही माझ्या घरून कोण अरे मी तुझा मान नाही तुझ्या बापाचा नाही आपल्या नवऱ्याचा मार खाणे तुझा नाही आपल्या डबऱ्याला खा आमच्या खो काही मग तुझ्या माझ्या डबऱ्या घर नाही माझ्या तुझ्या मायच्या नवऱ्याचा तरी घर असेल पण तुझ्या भावाने मला बायको केलं तर माझ्या घर झालं बायका गेलं शुक्रवार तुला हरत घातली पाच शुक्र धमाल एक तुला चिंता केली कोण मी अरे ते मायात कमजोरी नाही तुझ्या भावात आहे भात तुला भात कमी चाळीस टोकरी खाऊ खाऊ मी चपा मास्टर ए ते चबा चोट्या मला गोष्टी सांगायचं नाही काय अरे तुमची खानदान चांगली नाही तुझी बहीण तशी आहे तुझी बहीण माझी तू फतारी आहे तुझा भाऊ तो कारा बरोबर आहे आधी तिला जाऊन नका ब्रह्म शृंगारात तुझ्या घरात चोपटे चोपटी आहेस तू का चोरला मी का चोरलीस का चोरला तुम्हाला चोरली भेटत या बहिणा तू बदल बांधते बहिणा या बाहेरच्या बहिणा तू कोण नका जाता पुढे का नवरा प्यारा है ना फिर जमीन चलने तेरे है ना ठीक है चल मैं जाता हूं बोल मैं जमीन चाटत नाही चल तू तुझ्या बहिणीने तुझ्या जमीन चाटत नाही